बुद्धावशेष. दीघ निकायातील महापरिनिब्बाण सुत्तात असा उल्लेख आहे की भगवान बुद्धाच्या अंत्यसंस्कारानंतर एका स्वर्णपात्रात बुद्धावशेष गोळा करून सन्मानाने अत्यंत आदरपूर्वक कुसिनारा येथे 7 दिवस ठेवले. त्यानंतर त्याचे 8 भागात विभाजन करून 8 विभिन्न राज्यात पाठविले. त्यावर भव्य स्तूप उभारण्यात आले. सम्राट अशोकाने या स्तूपांचे उत्खनन करविले आणि त्यात सापडलेल्या बुद्धावशेषांवर 84,000 स्तूपांची निर्मिती केली. धम्माचरण करणे हीच बुद्धांना सर्वोच्च श्रद्धांजली. महापरिनिब्बाण सुत्तात सांगितले आहे की धर्माचे बाह्य ढोंग दिखावा करण्याला बौद्ध धम्मात मान्यता नाही. हे स्पष्टपणे लक्षात घेतले पाहिजे. आत्यंतिक पूजापाठ कर्मकांड किंवा आत्यंतिक तार्किकता यात अडकून पडता तथागतांच्या मध्यम मार्गाच्या शिकवणीचा अवलंब करावा. तथागतांच्या उपदेशानुसार प्रामाणिकपणे धम्माचरण करत जगणे ही तथागतांना सर्वात मोठी श्रद्धांजली होय. चैत्य पूजेचे महत्त्व. बुद्धावशेष ज्या चैत्यात स्तूपात ठेवले आहेत अशा चैत्याची किंवा स्तूपाची पूजा करणे, फुलहार अर्पण करणे, दीप प्रज्वलित करणे हे निव्वळ अर्थहीन कर्मकांड आहे काय? अबौद्ध व्यक्तीला तसे वाटू शकते. पण ज्या व्यक्तीला बुद्धांची शिकवण माहीत आहे आणि हे कर्मकांड जाणीवपूर्वक केल्या गेले तर त्याचे किती महत्त्व आहे हे समजल्यावर कोणीही हे कर्मकांड निरर्थक आहे असे म्हणणार नाही. जेव्हा कोणी एक बौद्ध व्यक्ती बुद्धरूपासमोर फुले अर्पितो, दीप प्रज्वलित करतो आणि क्षणभर शांत राहतो त्यावेळी तो काही प्रार्थना करीत नसतो, काही मागत नसतो. बुद्धाच्या लोकोत्तर गुणांचे स्मरण करून ते आचरणात आणण्याविषयी चिंतन करीत असतो. वाहिलेली फुले कोमेजतात, प्रज्वलित केलेला दीप विझतो यावरून अनित्यतेचा बोध होतो. बुद्धरूप ध्यान आणि एकाग्रता प्राप्त होण्यास सहाय्यभूत होते. बुद्धगुणांचे स्मरण प्रेरणा देते. ज्यांना ही साधी गोष्ट कळत नाही ते घाईगर्दीने ही मूर्तीपूजा होय असे म्हणून मोकळे होतात. हा सत्याचा विपर्यास होय. भगवान बुद्धांनी संपूर्ण दुःखमुक्तीचा जो मार्ग सांगितला त्यात दान, शील, भावना ही अंतर्भूत आहेत. या मार्गाच्या आचरणाने परिपूर्ततेने त्रिदोषांचे लोभ, द्वेष, मोह यांचे समूळ उच्चाटन होण्यास मदत होते. मनाचे हे 3 मळ माणसाला सुखापासून आणि विमुक्तीपासून रोखून ठेवतात. बुद्धमूर्तीसमोर फुले अर्पण करणाऱ्या व्यक्तीच्या मनात दान, शील, भावना या असतात. आता हे 3 गुण दान, शील, भावना त्रिदोषांचे कसे शमन करतात हे पाहूया. पुष्प हे निसर्गाच्या परिपूर्णतेचा कळस होय. पुष्प मूलतः सुंदर असते. त्याचा मनोहारी रंग दृष्टीला सुखावतो. त्याचा कोमल स्पर्श त्वचेला सुखद वाटतो. त्याचा सुगंध घाणेंद्रियाला प्रिय वाटतो. पुष्पाबद्दल मनात विचार उठता क्षणी आनंद होतो. अशी सुंदर सुखद वस्तू बुद्धावशेषा समोर एक व्यक्ती ठेवतो हे निश्चितच दान होय. आणि त्या क्षणापुरते तरी त्या व्यक्तीचे मन लोभापासून दूर झालेले असते. ही फुले जेव्हा ही व्यक्ती श्रद्धेने अर्पण करते तेव्हा स्वाभाविकच ही व्यक्ती वाचेने आणि शरीराने अनुशासित झालेली असते. शील त्याच्या मनात उपस्थित असते. त्यावेळी तो द्वेषापासून मुक्त असतो. जेव्ही ही व्यक्ती चिंतन करते की हे पुष्पयदान कदा असेच टवटवीत राहणार नाही, ते कालांतराने कोमेजणारच, नष्ट होणारच, त्याचप्रमाणे सृष्टीच्या नियमानुसार माझे शरीर सुद्धा कालपरत्वे नष्ट होणार आणि येथे अनित्यता दृष्टीगोचर होते. फुलाचे कोमेजणे, शरीराचे नष्ट होणे याचा करता करविता कोणी नाही, आत्मा नाही, अनंता ही भावना होय. अतः पुष्प हे एखाद्या खुंटीप्रमाणे होत की ज्यावर आपण आपले प्रेरक विचार टांगून ठेवू शकतो. मन हे कधीच विश्रांती घेत नसते. ते साध्या सोप्या विचारांचे लोकोत्तर दृष्टीमध्ये परिवर्तन करते. एखादी समंजस व्यक्ती आपल्या दिवंगत अथवा जिवंत मातापित्याविषयी कृतज्ञता लपवू शकेल काय? शिक्षकाने, आचार्याने केलेल्या उपकारांशी कृतज्ञ होऊ शकेल काय?
ज्या आचार्याने आपले आयुष्य सन्मार्गावर आरूढ करून दिले अशा आचार्यांप्रती आदरभाव प्रकट करण्याचे थांबवेल काय? आचार्यांची तशी योग्यता असेल तरच त्या आचार्यांविषयी पूज्य भाव प्रकट होईलच. स्वतः बुद्धांनी महामंगल सूक्तात पूजाच पूजनीयान अर्थात पूजनीय लोकांची पूजा करावी असे म्हटले आहे. ज्यांच्या प्रती सर्वोच्च सन्मान प्रकट करावा असे भगवान बुद्ध नाहीत काय? त्या योग्यतेचे नाहीत काय? म्हणून भगवान बुद्धाचे अवशेष हे धार्मिक आदरभाव प्रकट करण्याचे अमूल्य प्रतीक आहे. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.